जनसुरक्षा सुधारित विधेयक याच आठवड्यात विधानसभेत सादर होणार का याकडे लक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज 4 वाजता मंत्र्यांची बैठकीत जनसुरक्षा विधेयकावर चर्चा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांना आदेश। युतीवर बोलण्याआधी मला विचारा, राज ठाकरेंच्या सूचना। ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आले। नवीन विद्यार्थी आल्यावर मेरिटच्या विद्यार्थ्यावर परिणाम होत नाही। सत्तेसाठी आमचा पक्ष कधीच नव्हता। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस घर फोडत नाहीत तर घर जोडतात। बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करून फडणवीसांनी पुण्याईचं काम केलं। आमदार सदाभाऊ खोत यांचा ठाकरे बंधूंना टोला। ठाण्यातील टेंभी नाका परिसरामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनरवरील व्यंगचित्रामधून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न। मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं आझाद मैदानामध्ये आज आंदोलन। हिंदीच्या मुद्द्यासंदर्भातील GR रद्द झाल्यानंतरही आज आंदोलन। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला विरोध करणार। उद्धव ठाकरे, राऊत, हर्षवर्धन सपकाळ आंदोलनाला हजर राहणार। मराठीच्या मुद्द्यावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं। मनसेच्या आंदोलनाचा हिंदुस्थानी भाऊकडून निषेध। कुणालाही मारणं सोपं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्थानी भाऊची प्रतिक्रिया। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांचा प्रवेश। काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। मराठी हिंदीचा वाद असताना उत्तर भारतीयांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। विट्स हॉटेलच्या खरेदी गैरव्यवहाराचा मुद्दा विधिमंडळामध्ये गाजणार का? कारण अंबादास दानवे विट्स हॉटेलचा मुद्दा विधिमंडळात मांडणार असल्याची माहिती। सत्तेसाठी आमचा पक्ष कधीच नव्हता, आम्ही कायम जनसेवेसाठी आहोत। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य।